सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदरा अंतर्गत आज आपण श्री स्वामी सीतारामदास महाराज यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात शरयू नदी किनारी सरवुल्टा ग्रामात स्वामीजींचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात मूलबाळ नसल्याने माता जानकी नेहमी राम मंदिरात जायच्या आणि प्रभू रामचंद्रास करुणा भाकायच्या. सत्य संकल्पाचा दाता भगवान पूर्ण करी मनोरथ, याप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता इसवी सन 1811 साली रामप्यारे तिवारी घराण्यात स्वामीजींचे रूपात प्रत्यक्ष रामाचाच जन्म झाला. लहानपणी सीताराम फार खोडकर होता. त्याला भातकुलीचे खेळ खेळण्याऐवजी देवपूजेचे वेड होते. श्लोक, भजन, आरत्या यांचे पठण करणे, त्यांचे अर्थ जाणून घेण्याचा छंद होता. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, काही केल्या परी आवरेना. या तुकारामाच्या अभंगाप्रमाणे 11 वर्षाचा सीताराम घराबाहेर पडला. श्रीराम जय जय राम असा गजर करीत संपूर्ण भारत भ्रमण केले. या दरम्यान अनेक साधू संत, जपी तपी, संन्यासी, महात्म्यांच्या भेटी घेतल्या. बहता पाणी चलता योगी याप्रमाणे गुरुच्या शोधार्थ भटकंती सुरूच राहिली. शेवटी पूर्व बंगालमध्ये हुगळी गंगेच्या किनाऱ्यावर श्री 1008 स्वामी कौसल्यादासजी महाराजांची भेट झाली. तेथे गुरुसेवेने स्वामीजींना अधिकार प्राप्ती झाली. राष्ट्रसंत म्हणतात, स्वामी सीताराम दास ने योग भक्ति की जोड़ भरी, जनसेवा और गुरुसेवा में मुद्राली खेचरी. याप्रमाणे स्वामीजींनी योग क्षेत्रात फार मोठा अधिकार प्राप्त केला. आपण जे योगाभ्यास व आसने पाहतो ही फार प्राथमिक अवस्था आहे. यातील अनेक जटिल क्रियेतून पुढे गेल्यानंतरच गुरुकृपेने संजीवनी समाधी अवस्था प्राप्त होते. ही काही साधी आणि सुलभ गोष्ट नाही. त्याकरता तशा योग्यतेचा गुरु पाहिजे व तसा शिष्यही पाहिजे, तरच ते प्राप्त होते. स्वामीजी जात पात धर्म पंथ कधी पाळत नव्हते. ते गुणकर्मानुसार ज्याला त्याला अंत्यज ब्राह्मण समजायचे. वंदनीय राष्ट्रसंतांची रामटेकच्या जंगलात बाल तुकड्या कुमारावस्थेत असताना स्वामीजींशी भेट झाली. ते त्यावेळी रामटेकच्या जंगलात तपश्चर्या करीत होते. स्वामीजींचा त्यावेळी खाक चौकात आश्रम होता. बाल तुकड्या गावात भिक्षा मागाव्यास आला असताना स्वामीजींची खाक चौकात प्रथम भेट झाली. त्याची उन्मनी अवस्था पाहून ते म्हणतात, इतनी कम उम्र में इतना बड़ा ज्ञान कैसे पाया रे. रामटेकच्या जंगलात नारायण टेकडी आहे. तेथे शेकडो वर्षापूर्वी नारायण स्वामी नावाचे महात्मा होऊन गेले. या महात्म्याने त्या टेकडीतील गुहेत बाल तुकड्यास नेऊन महिनाभर योग क्षेत्रातील अनेक कठीणात कठीण क्रिया शिकवल्या. पूर्वसंचितामुळे राष्ट्रसंतांनी कमी वेळात त्या आत्मसात केल्या. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याच नारायण स्वामींनी बाहेर आणून सोडताच गुहेचे द्वार गुप्त झाले. महाराजांनी ते द्वार शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते मिळाले नाही. महाराजांची या क्षेत्रातील जी प्रगती झाली होती ती स्वामीजींनी ओळखल्यामुळेच तसे उद्गार काढले होते. एकदा स्वामीजींच्या मंडला मध्य प्रदेश येथील मुख्य आश्रमात त्यांनी समाधी लावली. बराच वेळ होऊनही समाधी काही उतरेना. त्यावेळी राष्ट्रसंतांचा मुक्काम तेथेच होता. एक सेवक घाबरलेल्या अवस्थेत महाराजांना बोलावयास आला आणि म्हणू लागला, स्वामीजी गेले, चला. तेव्हा महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे ब्रह्मरंध्रावर हात ठेवला. हात ठेवताच स्वामीजी हळूहळू चेतनावस्थेत आले. गुरु महाराजांचे वरखेड उत्सवात महाराज गोरक्षनाथ मुक्कामी होते. तेथे गोरक्षणापुढील पटांगणात स्वामीजींनी खंडन मंडन क्रिया केली होती. तेव्हा वानखेडे नावाचा एक सेवक धावत आला आणि म्हणू लागला, स्वामीजींनी आपले हातपाय वेगळे केलेत. तेव्हा महाराजांनी तेथे जाऊन स्वामीजींना पूर्वावस्थेत आणले आणि विनंती केली की अधिकारी व्यक्तीजवळ असल्याशिवाय अशा क्रिया करू नये. स्वामीजींनी ती मान्य केली. महाराजांचा अधिकार पाहून स्वामीजींनी आपले भारतातील सर्व आश्रमाची संपत्ती त्यांना दान करून दिली. परंतु राष्ट्रसंतांनी ती सविनय परत केली. खाप्याला महाभाऊ संत दामोदर दास अतिशय अत्यावस्थ अवस्थेत होते. त्यावेळी उभय संतांनी आपले 10 वर्षे आयुष्य दामोदर महाराजांना दान देऊन त्यांचे आयुष्य वाढविले होते. वंदनीय राष्ट्रसंतांनी स्वामीजींना एकदा विचारले होते,
मेरे जाने के बाद मेरी क्या चीजें अमर रहेगी? स्वामीजींनी त्यावर उत्तर दिले होते, ध्यान, प्रार्थना, भजन और ग्राम गीता, ये 3 चीजें तेरे जाने के बाद सदैव अमर रहेगी. आणि त्याप्रमाणे घडलेले प्रत्यक्षात आपण पाहत आहोतच. वंदनीय राष्ट्रसंत अखेरच्या आजारात असताना स्वामीजींचा शस्त्रक्रियेस विरोध होता. ते सतत म्हणायचे, महाराज जी यदि मन में लाते हैं तो इससे बाहर निकलना उनके लिए कोई बड़ी बात नहीं. महाराज यासाठी तयार नव्हते. तेव्हा स्वामीजी स्वतः प्रयोग करण्यास तयार होते, परंतु महाराजांची जगण्याची इच्छाच नसल्यामुळे त्यांना ते करू देत नव्हते. 1968च्या आश्विन वैद्य पंचमी स्वामीजी जेव्हा काही कामाकरता त्यांचे कुटीत गेले, नेमकी महाराजांनी निर्वाणाची तीच वेळ साधली. महाराजांना माहीत होते की स्वामीजी इथे असल्यास आपणास जाऊ देणार नाही. एवढे त्यांचे परस्पर प्रेम होते. महाराजांचे सर्व अंतिम विधी स्वामीजींच्याच हस्ते पार पडले. तिसरे दिवशी दहन ओट्यावरील रक्षा सावडण्यास स्वामीजी गेले असताना स्वामीजींनी राष्ट्रसंतांना प्रथम आलिंगन दिले. नंतर रक्षा सावडली. आपणास फोटोमध्ये आलिंगन देताना स्वामीजीच फक्त दिसतात, राष्ट्रसंत मात्र दिसत नाही. स्वामीजींच्या सेवकांनी त्यांना विचारले, आपण आलिंगन कोणास देत होता? त्यांनी म्हटले, मैं मेरे प्राण सखा से मिल रहा था. राष्ट्रसंतांचे निर्वाण झाल्यानंतर स्वामीजी उदास झाले. त्यांची आहार विहार क्रियाकर्म इत्यादी दिनचर्या विस्कळीत झाली. ते सारखे म्हणायचे, ओ गया है हमें भी जाना है, ओ मुझे बुला रहा है, जल्दी जाना है. यावरून महाराजांवरील प्रेम, जिव्हाळा, आदर किती होता याचा अंदाज करता येत नाही. त्यांची परस्पर प्रेमासक्ती तेच जाणवते. महाराजांना ते नेहमी राम म्हणायचे, तर महाराज त्यांना प्राणसखा म्हणायचे. दोघेही परस्परांचा अधिकार जाणून होते. स्वामीजी महाराजांपेक्षा उणे 100 वर्षांनी मोठे होते, तरीही महाराजांना लहान न समजता त्यांचा मान त्यांना बरोबर द्यायचे. महाराजांच्या फोटोचे अनावरण गुरुमंदिर वरखेडला करताना ते म्हणाले, अरे तुम लोगों ने मेरे भगवान को गमाया है, संत कभी मरते नहीं है. बेटा याद रखो, बस यहाँ पर मेरा आखरी का आना है. हे ऐकताच सर्वांचे हृदय भरून आले. मंडला मध्य प्रदेश येथील आश्रमात दिनांक 20 ऑगस्ट 1969ला स्वामीजी 10 वाजता म्हणाले, बेटा आसन कमरे में लगाओ, दीपक लगाओ, राम नाम का उच्चारण करो. आज हमारे निजधाम जाने का दिन है. मेरे राम वहाँ बैठे हैं. नित्याप्रमाणे आंघोळ करून कौफीन लावून प्रभू रामरायाचा प्रसाद घेऊन ठीक 12 वाजता प्राण निरोधन केले आणि 3 वाजता अखंड महासमाधी घेतली. ती वेळ, ती तिथी 1554 बिरसे कालिंदी के तीर, श्रावण शुक्ल सप्तमी, तुलसी धरेऊ शरीर. राष्ट्रसंत नेहमी म्हणायचे, स्वामी सीतारामदासजी म्हणजे गोस्वामी तुलसीदासजीचे अवतार आहेत. गोस्वामी तुलसीदासांचा मार्ग त्यांनी सर्वांना दिला आहे. संवत 20 और 26 नर्मदाजी के तीर, श्रावण शुक्ल सप्तमी, स्वामीजी तेजो शरीर. स्वामीजी गुरुदेव परिवारातील काहींना कोपिष्ट, निग्रही, दृढनिश्चयी, सत्यवचनी वाटत असले तरी तो त्यांचा योगाभ्यासामुळे स्वभाव झाला होता. त्यामागे त्यांची राष्ट्रसंतांप्रती, त्यांचे संस्थेप्रती प्रेमाभक्ती होती. म्हणून स्वामीजींच्या भक्त परिवाराप्रमाणेच गुरुदेव भक्तांनी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपण फार सामान्य माणसे आहोत. आपण त्यांना कसे ओळखणार? त्यासाठी राष्ट्रसंतांसारखे अधिकारी महात्मे पाहिजेत. श्री संत स्वामीदास महाराज की जय. सीतारामदास महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.